चला सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईकवर राहुल पाटील, चिंटूभाई, तर नॉन स्ट्राईकला पाहू शकाल अनिकेत राऊत. पहिला गोलंदाज गोलंदाबाग सज्जवतोय समीर तामोरे SM. बघा मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये खूप अपकमिंग एक्स्ट्रा पालघर तालुक्याने दिलेत. समीर तामोरे, वीरेंद्र बाबरे, नेहल किणी, सुमित म्हात्रे असे खूप सारे यंगेस्ट खेळाडू राहिलेत जे चर्चेचा उधाण त्याच्या नावावर आलाय. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू, काय चेंडू पाहायला भेटला. टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्ये आलाय, हळूवाररित्या चेंडू टाकला गेला. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण तिसरा सामना पाहतोय. बघा डिसिप्लिन कसा असावा. 8:15 झालेत आणि तिसरा सामना सुरू झालाय. खूप कमी स्पर्धेमध्ये पाहतो की 8 वाजता तिसरा सामना सुरू होते. त्यावेळी संसारला फटका खेळला, मिड विकेटला खेळाडू आहे, पुढे सरसावत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. गौतम आकरे आहे, चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच आली. एक धावाने श्रीगणेश झालाय विनर्स टेंभोडे या संघाचं. धफडक 1 वर जाऊन पोहोचलं. पहिला षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. बघा पहिला षटक पॉवर प्लेचा आहे. यावेळेस पाहू शकाल अनिकेतसाठी डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू ठेवलं गेलं. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट गली, कव्हर, स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑन मिड ऑन आणि मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. शॉर्ट स्क्वेअर लेग पण लगावले गेले. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅन खेळाडू आहे, थोडासा फंबल झालाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. लेग बायच्या प्रति एक सिंगल धाव आली. धफडक 1 ने पुढे सरसवले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल 2 अंकावर. आजची तिसरी रात्र, तिसरा सामना आपण पाहतोय. फ्लड लाईट मध्ये स्पर्धा. 2 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने आपण स्पर्धा लाईव्ह प्रेक्षकांच्या भेटीला पाठवतोय. ते म्हणजेच पाटील नेटवर्क आणि पूर्ण टीम चांगलं काम करते. ओ चांगला फटका आहे. बघा डीप मध्ये खेळाडू आहे, ज्यापर्यंत पॉईंट जाईल चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा परिपूर्ण केल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 4 अंकावर. यष्टेंच्या मागे राहुल आहेत. धावसंख्या 2 पोहोचेल 4. चेंडूचा खेच संपला गेला. त्यापर्यंत 4 चेंडूंनी 4 धावा फटकावर लगावल्या गेल्या. त्यावेळेस ऑफ साइडला फटका खेळला. खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतील. थोडंसं लेझी पाहायला भेटले खेळाडू. जिज्ञेश तिकडे होते पण एक धाव वेगाने परिपूर्ण केली. बघा प्रथम जेव्हा चेंडू बॅटला ब्रश झाला, नॉन स्ट्रायकर बॅटर आणि स्ट्रायकर बॅटर कॉलिंग नव्हती, परंतु शेवटच्या वेळेला पाहिलं की खेळू तो दूर होते. चेंडू हळू जात होता आणि वेगाने धाव परिपूर्ण केली. धावसंख्या 5. यावेळेस वेगवान चेंडू, यशस्वी हातामध्ये चेंडू आलाय. बघा क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता आणि अनिकेत राऊतचं ट्रेडमार्क राहिला. पुढचं पाय थोडंसं वरती करून ऑनसाइड फटके खेळतो. यावेळेस डॉट बॉल आला. पहिला षटक संपला गेलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावर आहेत 5 बिनगडी बाद. धन्यवाद. बघा पहिल्या षटकासाठी 4 मिनिटाचा कालावधी नक्कीच घेतलं गेलं. 5 धावा दाफळकावर आहेत. 25 मिनिटांमध्ये मला 5 षटकं ही परिपूर्ण करायचे. नवीन गोलंदाज गोलमागवर सज्ज झालाय साहिल. साईनगर दांडी एका बाजूला विनर्स टेंभोडे अशी 2 संघांमध्ये होणारी झुंज मैदानाच्या आतमध्ये. बघा पॉइंट रिझनमध्ये प्रेक्षक बसले ते लहान बाळ मैदानाच्या आतमध्ये त्यांना बाहेर काढायचं. एखादा चेंडू जर लागेल तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे साहिलला इंट्रोड्यूस केला जाईल. बघा 5 धावा दाफळकावर आहेत आणि की त्यात 2 चेंडू खेळलेत. खाता उघडला नाही. 4 चेंडू आणि 4 वर बॅटिंग करतात मिस्टर राहुल यांचा सन्मान सुद्धा केला गेला. या मुख्य व्यासपीठावर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून चांगली ख्याती राहिली राहुल पाटील यांची. विनर्स टेंभोडे या गावाचं नाव चर्चेमध्ये आलं. ऑफसाइडला फटका खेळला. खेळाडू आहे तोच फंबल झाले. एक सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली. बघा धावसंख्या 1 ने पुढे सरसावती. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर लगावली गेली ती म्हणजे 6 अंकावर. पॉवर प्लेचा दुसरा षटक मार्गस्थ आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि
डीप बॅकवर्ड पॉईंट ला खेळाडू ठेवले गेले. लॉंगॉनला तसा गावकरून आणलं गेलं. स्क्वेअर लेगला खेळाडू ठेवलं गेलंय. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे. रिवर्स खेळलाय आणि यावेळेस खेळाडू जिकडे होते थोडंसं मिसफील्ड झाली आहे. चेंडू थर्ड मॅनला निघून जातोय आणि यावेळेस चेंडू निघून जाईल. सर सीमारेषेलगत चेंडूला अडवले गेले का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या. कुणाला बीट केलं गेलं होतं आणि एकदम नक्कीच वाचवली आहे. धावसंख्या 3 पुढे सहसावती. धावसंख्या 2 पोहोचलेला. धावफलकावर 9 या अंकावर. सूर्य कॅमेरा बघ आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम भाडोळी मिस्टर कपिल पाटील KPNच्या माध्यमातून शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला अडवलं गेलं. पण थोडीशी हलवर राहिली तिकडे. बॅकफुटला आला फटका. सुरेख खेळला. बघा डीप बॅकअप पॉइंटला खेळाडू आहे. पुढे सहसावती चेंडूला फील्ड करतोय. अक्षरशः माध्यमात चेंडूला फील्ड केलं गेलं. एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे. धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाते 10 या अंकावर. 1.3 चेंडू 10 धावा धावफलका लगावले गेले. साहेब चषक 2025 आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय उत्तमजी घरत साहेबांच्या संकल्पनेने साकार झाली स्पर्धा आहे आणि आजची तिसरी रात्र तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये शुभरतेच्या शुभस्ते केला गेला. त्यांनी खूप सुरेख बॅटिंग सुद्धा केली आहे. यावेळी स्पर्धेत चेंडू पडण्यात थोडंसं मध्ये आणलं गेलं. डॉट बॉल नक्कीच आलाय. बघा टप्पा पडल्यानंतर थोडंसं रूम म्हणून खेळायचा प्रयत्न होता अनिकेत राऊत यांचा, परंतु त्याच्यामध्ये यशस्वी ठरले नाहीये. डॉट बॉल नक्कीच आलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्या. त्यानंतर चौथा चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचेल. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. कुणाला चेंडू खाली जातोय आणि टिपला झेल संपला. अनिकेत राऊतचा खेळ पहिला गडी बाद 10 अंकावर गॉन. What is it? नक्कीच 10 वर 1 गडी बाद झाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल पंकज पाटील. यावेळेस आलेला फटका स्वीट शीट खेळलाय पंकज पाटील. पीपीच्या बॅटमधून आलाय. साहेब चषक चौकार 4 धावा. धावसंख्या 14 या अंकावर. 2 षटक यावेळेस समाप्त होत आहे. 2 षटक समाप्त. 14 धावा 1 गडी बाद. मास्टर बघा आलेल्या स्विचचा फटका खेळलाय. या अगोदरच्या चेंडूवर अनिकेत याच फटका खेळत असताना बाद झाले, परंतु काय कॉन्फिडन्स राहिला पंकज पाटील यांचा. मागील चेंडूवर गडी बाद झाला. या चेंडूवर त्यांनी तोच फटका खेळल्याने चौका ठोकला. धावसंख्या 14 या अंकावर. 1 गडी बाद. 2 षटकांचा संपला खेळ. अजून येणारे 4 षटकांचा खेळ बाकी. 2 षटके पॉवर प्ले संपली गेलीत. गोलंदाजवर समीरला इंट्रोड्यूस केला गेला. बघा वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय आणि संघाकडून औषकाल 3रा षटक. यानंतर होणारा सामना धुरी 11 सातपाडी विरुद्ध युवा उमरोळी या 2 संघांमध्ये रंगला जाईल. पुढील सामना आजच्या रात्रीमधला 4था सामना पहिल्या फेरीमधला. यावेळेस पाहू शकाल एक कट घेऊन टाकला गेला. थोडंसं बाहेर होता. पंचांनी दोन्ही समांतर केले. धावसंख्या 1 अवांतर येईल. धावफलक जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. 15 धावा. माफ करा 15 धावा धावफलकावर आहेत
आणि त्या पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकला गेला. यावेळेस पाहू शकाल हलोवर इथं खेळायचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल आलाय. अजून एक निर्धाव चेंडू. बघा पुढील चेंडू गोलंदाज घेऊन येतोय. स्ट्राईकवर मिस्टर राहुल. फुल टॉस बॉल ऑलंबा कार्पेट खेळला गेला. खेळाडू जिकडे स्वतःला झोकून दिलं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं साहिलच्या माध्यमातून. वा काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला या स्पर्धेमध्ये. आपण एक हॅट्रिक विकेट पाहिली. 40 प्लसचा खेळाडू पंकज 11 मोरबी या संघाचा. रुपेश दंडेल यांनी पहिली हॅट्रिक घेतली. पहिला मेडनवर राहिला जागमाता रावळे संघाचा गोलंदाज नयन पाटील यांच्या नावावर दुसरा मेडन षटक टाकलं गेलं. सात पाटील 11 संघाचे गोलंदाज वीरेंद्र बाबरे यांच्या नावावर राहिलं. हे रेकॉर्ड्स आहेत या स्पर्धेमधले. आणि पहिल्याच सामन्यामध्ये 101 धावा बनवल्या होत्या पंकज 11 मोरबी या संघाने. यावेळेस फक्त दिशा दिली. वा नजाकत आहे. फक्त दिशा दिली की का बघा चेंडूच्या गतीचा खूप सुरेख उपयोग केला गेला. चेंडूला पाठवून दिला फाईन लेग मध्ये 4 धावा. दोन्ही फटके खेळले. दोन्ही फटके कलात्मक राहिले. एक्सप्रेसिव्ह फटके म्हणावे लागले. पहिल्या चेंडूवर स्वीटचा फटका त्यानंतर या षटकामध्ये फक्त दिशा दी फाईन लेगला चेंडूला पाठवून दिली 4 धावांसाठी. दर्शक पाहू शकाल धाव फटकार लगावली गेली तब्बल 20 अंकावर 20. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहिला. डॉट बॉल नक्कीच झालाय. यावेळेस हलक्या बॅटनी फक्त स्ट्रेट केलंय. बघा गली थर्डमॅनला चेंडूला खेळला गेला. तिकडे कुणाल थोडसे फंबल झाले परंतु सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धाव पोहोचलेली 21 21 अंकावर. पाहू शकाल षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांत संपला खेळ. 21 धावा धावफलक 7च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. बघा स्वरूप इकडून जर येणाऱ्या 18 मध्ये 30-35 धावा बनवावे लागतील. कारण की समोरचा संघ सुद्धा एक चांगला धाडणी संघ आहे. साईनगर दांडी या नावाने खेळतोय. गौतम आखरे सारखा बॅटर या संघामध्ये असेल. समित आमोरे सारखा एक बॅटर पाहायला भेटेल. राहुल सारखा एक हार्ड फलंदाज पाहायला भेटेल. कुणाल सारखा अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहे. परंतु इकडून धावा बनणं गरजेचं आहे. 21 धावा धावफलकावर आहे. राहुल आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंकजने आतावर चेंडू फेस केले. 4 9 वर बॅटिंग करतायत. 9 चेंडू 7 वर फलंदाजी करतायत मिस्टर राहुल. पाहू शकाल चेंडू नक्कीच पाहू शकाल यष्टीच्या वरतून गेला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता पंकज पाटील परंतु स्लोमन जो टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच आला. धावांनी झाली सुरुवात. यावेळेस दांडी गुल लेग स्टिक क्रॉस केली गेली आणि फलंदाज पंकज बॅक टू गॉन.
काय फटका सावसायला बघा. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवलेल्या 6 धावांसाठी अप्रतिम दर्जेदार हा षटकार राहिला. धावसंख्या 2 पोहोचेल. धाव फलकावर 29 अंकावर 29 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथा षटक मार्गस्थ आहे. थोडासा बदल करतात क्षेत्रामध्ये कुणाल गोलंदाज पाहू शकाल. साईला थोडासा अडीच लॉंग ऑफला सजवलं गेलंय. त्यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच आलाय. षटक क्रमांक संपले गेले 4 षटकांच्या समाप्तीने धावा दापडकावर आहे तब्बल 7.25 सरासरीने 29 धावा दापडका. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये विनस टेंबोडे संघ फलंदाजी करतोय. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. परंतु त्या अगोदर इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं युवा अमरोली विपक्ष ध्रुव 11 सातपाटी. बघा नवीन गोलंदाज राहुल पागधरे यांनी इंट्रोड्यूस केले गेले. बघा तुमच्याकडे वेळ आता 7 मिनिटं. 7 मिनिटं हा षटक परिपूर्ण करावा लागेल. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायचे. 18 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं परिपूर्ण केलेत. ऑफिसच्या जास्त बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 30 अंकावर. बघा पहिला चेंडू राहुलच्या माध्यमातून व्हाईट बॉल दर्शवलं गेलं. अजून येणारे या इनिंग्स मध्ये 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फक्त पंच केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. थोडासा कन्फ्युज झाले होते. पहिल्या चेंडूवर एकदा वेगाने घेतली. दुसऱ्या सुद्धा धाव वेगाने परिपूर्ण केली जाते. बघा धावसंख्या 2 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल 32 अंकावर. 5वा षटक मार्गस्थ आहे. धाबा चिल्लाई लूट करावी लागेल विनस टेंबोडे या संघाला. 10 बनवावे लागतील. इकडून 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील विनस टेंबोडे संघाच्या बॅटरसाठी. विशाल खोत आपण पाहतोय सामना घेत असताना बॅटिंग डगआउट मधून. टेंबोडे सुपुत्र सावली आपले सुद्धा वेलकम असेल. पंकजी पाटील यांची सुपुत्री पाहतोय प्रत्येक वेळा पप्पांच्या बरोबरने सपोर्ट करते आणि आज सुद्धा पोहोचली आहे विनस टेंबोडे संघाला सपोर्ट करण्यासाठी. यावेळेस उंच गेलाय चेंडू खाली खेळाडू आलाय समीर आणि यावेळेस करणार नाही चुकी. राहुल बॅक टू डगआउट. गडी क्रमांक 3 बाद झालाय 32 अंकावर. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ पाटील बॅटिंग साठी पोहोचते. कौस्तुभ यावेळेस 5व्या क्रमांकावर बॅटिंग साठी आले. 3 गडी बाद झाले. 32 धावा दाफडकावर आहेत. चांगली सुरुवात पाहू शकाल साईनगर दांडी या संघाकडून राहिली आतापर्यंत. कारण की पूर्णपणे बांधून ठेवले गेले. चौकार नक्कीच आले होते. पंकजच्या बॅटवर 2-1 षटकार नक्कीच आला होता. ते म्हणजेच बॅटर पाहू शकाल मिस्टर जीतच्या बॅटवर. तदनंतर एकही मोठा फटका आला नाहीये. आलेला कौस्तुभने ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता. बघा थोडासा वेगळा फटका सजवला गेला. डायरेक्ट किट झाला कुठे कुठे घात झाला असता परंतु वेगाने धाव परिपूर्ण केली. 1 धावाने धाव पुढे सरसावते. 33 वर 3. 4.3 चेंडूचा खेळ संपला गेला. 33 धावा धाफडकावर आहेत. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. 9 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. राहुल पागधरे आपण पाहतोय गोलंदाजी मागवर सज्ज झालाय. पहिल्या दिवसामध्ये दांडीचा एक सुपुत्र मिथून पागधरेची बॅट खूप सुरेख बोलली 40+ मध्ये. याच मैदानामध्ये परंतु वा जीत गावरच्या बॅटमधून साहेबच्या षटकार आलाय. 6 धावा. चेंडू पुरवायचा आहे.
कमिटी मेंबर्स चेंडू पूर्वा लगेच यूज बॉल पंचांना द्यायचं आहे. बघा 39 धावा फटकावर आहे. 3 गडी बाद झालेत. 4.4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस ऑन साइडला फटका तर फसलाय. स्वतः राहुल चेंडू खाली आलाय. टिपला झेल संपला. जीत गावत सुद्धा खेळ. गडी क्रमांक 4 बाद झाला 39 अंकावर. बघा नवीन बॅटर भावेश. बघा भावेश पाटील बॅटिंगसाठी आलेत परंतु जीतनी 2 षटकार नक्की ठोकले. धावसंख्या 39 वर पोहोचवली. राहुल पागदेने चांगला कमबॅक केलाय. या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी 39 वर 4. हा शिस्ते पण पाहतोय विनस चिंबोडी या संघाचा धावफलक. यावेळेस आल्या मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. फटका तर फसलाय. चेंडू खूप उंचीवर गेला. लांबून खेळाडू येत आहेत. चेंडूला फील्ड केल्या गेल्या. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. धावफलक तिसरा प्रयत्न करतील का? यस नो यस कॉल राहिला. शेवटच्या क्षणामध्ये कौस्तुभने थांबवलंय आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरसवलं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावर आहे. 6 चेंडू खूप महत्वपूर्ण असते. त्याला टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहायचं आहे. दुर्लेवन सातपाटी आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल युवा अमरोली. बघा अंतिम षटकामध्ये कुणाल इंट्रोड्यूस केला गेला ज्यांनी पहिल्या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या होत्या. 8 एक गडी बाद केला होता. तोच गोलंदाज सज्ज झाला. अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये सज्ज झाला. 41 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 12-15 जर आले तर चांगला बॅटल पाहायला भेटेल नेक्स्ट इनिंग मध्ये. स्लोवर चेंडू परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. साईनगर दांडी संघाच्या गोलंदाजी पूर्णपणे वर्चस्व गाजवली या सामन्यामध्ये कारण की प्रत्येक बॅटरला बांधून ठेवल्या गेल्या. प्रयत्न चांगले करतायत परंतु त्यामध्ये यश भेटत नाहीये. 2 चौकार पंकजने लगावले. 2 षटकार जीत गावडने लगावले परंतु प्रयत्नाला साथ येत नाहीये. बाकी फळतसा निराश केलाय. अनिकेत राऊत स्वस्तामध्ये बाद झाला. तदनंतर पाहू शकाल बाद झाला फलंदाज मिस्टर ऑफ साइडला फटका खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे परंतु खूप लांब राहील. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार. हा आलाय सुरेख चौकार. कौस्तुभच्या बॅट मधून उत्कृष्ट चौकार. 4 धावा. धन्यवाद धन्यवाद मास्टर. काय फटका सजवला होता. चेंडू पडल्या चेंडूच्या गतीला ओळखलं. थोडासा खाली राहिला होता. ऑफिसच्या बाहेर होता. रूम दिला होता. रूमचा फायदा उचलला आणि बघा क्रीजचा खूप सुरेख उपयोग केला. ऑन द टॉस फटका खेळला गेला. बॅकफुटला जाऊन असे फटके खेळणं खूप कमी बॅटरला सहजता जमतात. यावेळेस कमबॅक पाहायला भेटला. चौकारानंतर डॉट बॉल आलाय. धावसंख्या 45-45. 4 गडीच्या मोबदल्यात अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुर्लेवन सातपाडी आणि युवा उमरोली दोन्ही कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचं आहे. यावेळेस ऑफ साइडला फटका खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे साहिल. चेंडू खाली आलाय आणि यावेळेस फलंदाज कौस्तुभ बॅक थोडं आउट. गडी क्रमांक 5 बाद झाला 45 अंकावर.
येतोय आमचा किंग दाखवा आता बिल्डिंग दरवाढीचे उज्ज्वल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल, तब्बल 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. युवा अमरावती संघ आपण टॉस साठी यायचा बघा. दुर्लेमन सातपाडी संघाचा संघनायक आमच्याकडे पोहोचलेला आहे. ₹25,000 पक्षकाल शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उज्ज्वल आलेत. यावेळेस पक्षकाला वेट केला, चेंडूला हिट केला, पण तिकडे खेळाडू होते. लेग स्टंपच्या बाहेरच्या चेंडू रिव्हर्सच्या माध्यमातून खेळला गेला. एक सिंगल धाव आली. धावफलक इकडे पुढे सहसा होते 46 धावा. अजून पाहू शकाल या इनिंग्स मधला शेवटचा अंतिम चेंडू आहे. या चेंडूवर चौकार किंवा षटकार आला तर 50+ धावा नक्कीच पाहायला भेटतील आपल्याला सेकंड इनिंग मध्ये. परंतु काय गोलंदाजी राहिली साईनगर दांडिया संघाकडून. स्लोवर चेंडू फटका तर खेळण्याचा प्रयत्न होता, चुकी झाली. फलंदाज होईल बाद. 46 वर 6 गडी बाद. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयासाठी साईनगर दांडिया संघाला. युवा अमरावती संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणे गरजेचं आहे. प्लीज आपण वारंवार कॉल करतोय, लगेच टॉस साठी यायचं बघा. उदूत कामत आमच्याकडे पोहोचले. 11 सातपाडीचे संघनायक तर विनंती असेल युवा अमरावती संघ चला टॉस साठी यायचं. युवा अमरावती संघ प्लीज. विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. दरबाडीचे चला युवा अमरोली आपण कॉल करतोय प्लीज टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे, हे पण लक्षात घ्या. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करायचा या सामन्यामध्ये विजयासाठी साईनगर दांडी या संघाला. बघा साईनगर दांडी साईनगरच्या हवाने खेळतोय ही स्पर्धा. एका बाजूला विनस ट्रम्बोडे तर एका बाजूला साईनगर दांडी असणार आहे. पुढील सामना दुर्लेवन सातपाडी. बघा दुर्लेवन सातपाडी 2 वर्षामध्ये खूप चर्चेमध्ये नाव राहिले एक गवेक फॉर्मॅट मध्ये. मागील वर्षामध्ये पाहिले तर तब्बल 12 स्पर्धा त्यांच्या नावावर लागोपाठ राहिले असा एक संघ बनला पालघर तालुक्यामधला. राहुल एका बाजूला गौतम 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये साईनगर दांडी या संघासाठी सज्ज झालेत.
गौतम आकरे आणि राहुल तामरेचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आत बसतात. 47 धावांचा पाठलाग करायचा चर्चा नक्कीच केली जाते. पंकज आणि गौतम आहेत पालघर तालुक्यामध्ये दिग्गज खेळाडू आपण पाहतोय. आज ही रात खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आज आपण पाहिलं तर पालघर तालुक्यामधले चांगले चांगले खेळाडू आपण पाहायला भेटेल, कारण की ज्यांनी ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाचा दबदबा बनवला, पालघरचं नाव उंचीवर आणलं, असे खेळाडू आपण पाहू शकाल. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकाल. चला सामन्याला सुरुवात करायची. पहिला चेंडू पडला, पण टायमर ऑन करणार आहोत. पहिला गोलंदाज पाहू शकाल पालघर एक्सप्रेस मिस्टर पंकज पाटील गोलंदाज मागवा सज्ज झालाय, ज्याला पालन नावाने जास्त प्रसिद्धी भेटली आणि जास्त प्रेम सुद्धा पालन नावानेच भेटलं. परंतु एक्सप्रेस स्पोर्ट चे मालक आणि एक अप्रतिम तेच तर्रार गोलंदाज म्हणजे याची ख्याती राहिली आहे. थोडासा बदल करतो क्षेत्रक्षमते पाहू शकाल. गौतम आकरे नॉन स्ट्राईक इनवरतील, राहुल तामर स्ट्राईकवर. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू सजवले गेले. डीप काव कॉर्नरला एक खेळाडू आहे. मिड ऑन आणि मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये फ्लाइंग स्लिपला एक खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेग गली शॉर्ट थर्डमॅन आणि पॉइंटला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. शॉर्ट स्क्वेअर लेग मला एक खेळाडू आहे. यावेळेस पहिला चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करून निघून जाईल. वन बाउन्स सीमारेषा पार. हा आलाय निखिलच्या भेटीला. साहेब चषक चौकार 4 धावा. बघा पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलं. ज्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, स्लोवर चेंडू पाहायला भेटला. डॉट बॉल नक्कीच आला. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर पलटवार. हा क्रिकेटचा खेळ मंत्र राहिलाय. 2 चेंडूंनी 4 धावा फटकावर. आता बनवायचे विजयासाठी तब्बल 43. येणारे चेंडू असेल 34. ऑफिसर जास्त बाहेर होता. पंचांनी अपील नक्कीच केली, लावडीत अपील केली आहे. परंतु पाहू शकाल डॉट बॉल आलाय. थोडासा उत्साह जास्त होता, विश्वास थोडासा कमी होता. चेंडू टप्प्यामध्ये बाहेर निघालाय. डॉट बॉल नक्कीच झाला. बघा पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सुद्धा गोलंदाजाकडे कॉन्फिडन्स खूप चांगला राहिलाय. मागील 2 चेंडू निर्धाव टाकले, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. यावेळेस पायावर चेंडूचा फ्लिक केलाय. म्हणकर सहाने खेळाडू आहे, चेंडूला फील करतील. थोडासा पंबल झालेत. तिथपर्यंत 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे सरसावते, ती म्हणजे जाऊन पोहोचेल 6 अंकावर. चुकी झाली आहे. जिकडे एकच धावा तिकडे 2 धावा नक्कीच खर्च केल्या गेल्या. 6 वर जाऊन धावफलक पोहोचेल. पालघर डिस्ट्रिक्ट 40+ अध्यक्ष आदरणीय सन्माननीय केवलदादा पाटील यांचं आगमन झालं. वेलकम सर, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली. 4 चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार, मागील 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव. यावेळेस वाईड यॉर्कर फक्त चॉप केलाय. खेळाडू तिकडे असतील भावेश. चेंडूला फील्ड करते, परत एकदा वेगाने परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 1 पुढे सरसावते 7 अंकावर जाऊन पोहोचेल. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा अजूनही 31 मध्ये 40 ची गरज आहे. 31 चेंडू मध्ये 40 धावा बनवायचे नाही. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत या स्पर्धेमधले. यावेळेस क्रॉस बॅट फटका सुरेख, परंतु डीप मध्ये खेळाडू जीत गावड चेंडू खाली आलाय. चुकी झाली आहे. गौतम आकरे या बॅटरला जीवनदान दिलं गेलंय. पहिल्या चेंडूवर पंकज पाटील थोडेसे नाराज आहेत. बघा जीत गावड वेगाने धावला होता, चेंडूच्या खाली आला होता, परंतु झेल निसटलाय. आणि अशा सामन्यामध्ये एक झेल खूप महत्वपूर्ण आहे. रिप्लेमध्ये पाहू शकाल शेवटच्या क्षणापत आला होता, चेंडू हातामध्ये लागून निसटलाय. कालच्या रात्रीमध्ये पण सातपाडी 11 संघाचा प्रणित या खेळाडूला पाहिला होता. त्याच विभागामध्ये काय झेल टिपले होते, काय धावचित रूपामध्ये त्याने विकेट बाद केले होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं. आज थोडीशी जीत गावड चुकी करतोय. दबाव असणार, कारण की आपण धावसंख्या जी पाहिली ना धावफटका 47 आहेत. 36 मध्ये 47 डिफेंड करायचे.
मनामध्ये खूप विचार असतात की आम्ही धाबा जास्त बनवल्या नाही आहेत, काहीतरी मनामध्ये विचार असतो. या अनुषंगाने कधी ना कधी चुका होत आहेत. यावेळी चुकी झाली आहे आणि गौतम आकरेला जीवनदान दिलं गेलं. त्यामुळे की 8 एक षटक संपलं गेलंय. पहिला षटक 8 धाबा धापड करून आता बनवायचे 39 येणारे 30. जीत गावड गोळी माकवा सज्ज होतील आणि गौतम आकरे स्ट्राईकवर. पावचा दुसरा षटक जीत गावडच्या हातामध्ये सोपवलं गेलं. महत्वपूर्ण षटक असणार आहे. पंकज पाहू शकाल डीप कोणला उभं केलं गेलं. एक खेळाडू पाहू शकाल डीप स्वीपर कव्हरला आहे. ऑफ टीमच्या बाहेर ठेवला गेला. बॅटर तो शफल झाले. डॉट बॉल नक्कीच चालाय. मग पाहू शकाल ऑफ साईडला 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवले गेले. त्यांनी पाहू शकाल ऑन साईडला एक खेळाडू आहे त्याचं वेगळं क्षेत्रक्षण लगावलं गेलं गौतम आकरेच्या माध्यमातून. मग लॉंग ऑफला यावेळेस लॉंग ऑफला खेळाडू आणला गेला. प्रज्वल तिकडे असतील. उज्ज्वल आहेत. डीप बॅकवर्ड पॉईंटला हवेश. क्षेत्रक्षण खूप सोरे. एक जीत गावड गोळी मागवा सज्ज झाला पुढील चेंडू घेऊन. ऑफच्या बाहेर चेंडू अलंग कार्पेट खेळला गेला. खेळाडू आहे चेंडूला फिट करतात. तो पंबल झाले. धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि यावेळेस एक धाव वेगाने परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 1 पुढे 6 ते 9 अंकावर. बघा दुर्लेवन सातपाडी चे समर्थक ज्यांच्या माध्यमातून दुर्लेवन सातपाडी खेळते हिलेश चौधरी आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर, ज्यांना प्रेमाने आपण लिंबू भाऊ असं सांगतोय, ते सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत असताना पुढील चेंडू प्रतिता गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकवर राहुल तामोरे. यावेळेस चेंडू काय गोलंदाजी पाहायला भेटते बघा. थोडासा वरती टाकला गेला. फुल टॉस बॉल होता परंतु ऑफच्या बाहेर चेंडू पिचिंग करतोय आणि व्हेरिएशन आहे बघा. चेंडूवर बोटांचा आपण पाहतो बोट फिरवतोय. एक ब्रेक चेंडू टाकला गेला. जीत गावड बॅटरला असं वाटतं की वेगामध्ये चेंडू परंतु जे व्हेरिएशन आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे आणि गोलंदाज आपल्या व्हेरिएशनने बीट करतोय. त्यावेळेस बॅटरला धावसंख्या 9 वर स्थिरावली गेली. आता बनवायची विजयासाठी अजूनही 38 धावा. इनिंग्समध्ये चेंडूचा खेळ बाकी 27. वाह अप्रतिम दर्जेदार. परंतु यावेळेस पंचांनी दाद घेतली. व्हाईट बॉल दर्शवला गेला. खूप बाहेर चेंडू निघून गेला. फलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचेल 10 या अंकावर. बिनगडी बाद आपण पाहतो बॅटिंग करत असताना साईनगर दांडी संघ. युवा मुरळी विपक्ष आपण पाहणार आहोत. ध्रुव सातपाडी या दोन्ही संघांमध्ये टॉस होईल. फुटस बॉल डाऊन द ग्राउंड खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू वन बॉल सीमारेषा पार. नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत पुढील सामन्याचा. नक्कीच उत्तमजी घरे साहेब आहेत ज्यांच्या संकल्पनेने साकार झालेली स्पर्धा आहे. एक अप्रतिम व्यक्तिमत्व. पवन सूत नवलीसाठी खूप वर्ष क्रिकेट खेळले. त्यांनी 20-25 वर्षापासून राजकारणामध्ये आहेत. यावेळेस फटका सुरेख आहे. वा राहुल तामोरे नाम तो सुने होगा आणि हा षटकार साधावा. निर्णय सुद्धा सांगायचा आहे. फिल्डिंग घेतली आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. सामन्याचा आनंद घ्या. दुर्लभन सातपाडी या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्र स्वीकार केले. आमंत्रण दिले युवा उमरोळी या संघाला बॅटिंगसाठी. धावसंख्या धावफलक लगावली गेली तब्बल पाहू शकाल 20. पहिली 3 चेंडूवर 1 धाव. तद्दत एक व्हाईट बॉल. तद्दत एक चौकारी षटकार. 5 मध्ये आतापर्यंत धावा आल्यात ते 12. आता बनवायचे 27. यावेळेस पाहू शकाल अजून एक व्हाईट बॉल येईल. ऑफिसच्या बाहेर टाकलं गेलं. पंच आहेत तिकडे धवल मेहर. मुख्य पंच स्क्वेअर पंच पाहू शकाल जाकीर खान. तिसरे पंच जय नायक आमच्या बरोबरने आहेत. धावसंख्या 21 21. साहेब चषक 2025 महाथरार आपण पाहतोय. तिसरी रात आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. लेग ब्रेक चेंडू टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच आलाय.
षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटके समाप्तीनंतर 21 धावा फलकावर आहेत. बघा पहिल्या इनिंगची जर गोष्ट केली ना तर पहिल्या इनिंग्समध्ये 3 षटकांमध्ये 21 धावा होत्या आणि 1 गडी बाद होता. ओव्हर टू डीसे मास्टर. अहो आम्हाला जसं समजता तुम्ही तितके साधे नाही हो आम्ही. नाही हो आम्ही, नाही हो आम्ही तितके साधे नाही हो आम्ही. आजवर साऱ्यांना पुरून उरलंय कुठंच पडलो नाही हो कमी. नाही हो कमी, नाही हो कमी कुठंच पडलो नाही हो कमी. अरे सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रगात. सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट तर बाडीचे बघ नवीन गोलंदाज पाहू शकाल आपला वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आला. आता धावा डिफेंड करायचे आहेत. 4 षटकामध्ये 26 धावा. ओहो हो वेगवान चेंडू. गौतम आकरे बघा दुविधामध्ये होता. ऑन साइड खेळावं की डिफेन्स करावा. शेवटच्या क्षणामध्ये बॅकफुटला गेला. क्रॉस बॅट करायचा प्रयत्न तो डॉट बॉल आलाय. वेगवान चेंडू राहिला आणि चेंडू डॉट येतोय. पॅटर्न चांगला होणार आहे. एका बाजूला पंकज पाडेल तर एका बाजूला गौतम आकरे. एका बाजूला वेगवान गोलंदाज तर एका बाजूला पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफचा एक अप्रतिम बॅटर म्हणजे पाहिलं जातं गौतम आकरे. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. डीपमध्ये खेळाडू भावेश पाटील पुढे येतील. चेंडूला फील्ड कर देईल. चांगला क्षेत्ररक्षण चांगली पैकी पण तेवढे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय सुरेख धावलेत दोन्ही बॅटर. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते. 23 या अंकावर 23 23 धावा दाखल कर. येणार 22 चेंडून 24 धावा बनवायचे अजून विजयासाठी. पहिल्या सामन्यावर पहिला जय बजरंग उच्छळ या संघाने विजय केला. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहू शकाल फ्रेंड्स सरावली या संघ विजय झाला. तिसरा सामना पाहू शकाल कुठला संघ विजय होईल अजूनही सामना होणार. बघा 22 मध्ये 24 डिफेंड करायचे आहेत परंतु इकडून ब्रेक थ्रू आणणं गरजेचं आहे कारण की दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एकही विकेट आला नाहीये. यावेळेस वाह ज्यासाठी गौतम आकरे जाणला जातो तो फटका सजवला. चेंडू सीमारेच्या पार. हा आलाय खणखणीत दर्जेदार साहेब चषक चौकार. 4 धावा. सहाय जबरी माता यार जिगरी कोणी बी ताकद लावा. तर बाद डीजे मास्टर काय फटका सजवला. अप्रतिम फटका सजवला गेला. अजूनही येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 21 मध्ये धाव बनवायचे आहेत 20. यावेळेस लोअर फुटर्स बोलवता खेळल्या गेल्या चेंडूला फील्ड केलं पैकी झाली आहे. पाहू शकाल डायरेक्ट हिट झाले. कुठे कुठे गौतम आकरे ला माघारी पडतावं लागलं असं परंतु बॅकअपसाठी उज्ज्वल होते. खूप लांब बॅकअप खूप वेगाने गौतम धावले. शेवटच्या क्षणामध्ये पाहू शकाल धावता धावता कुठे पायामध्ये थोडंसं अडथळा आला त्या परंतु वेगाने धाव घेतली. वेगाने धाव नक्कीच घेतली. धावफलक एकटे पुढे सरसावते ती म्हणजे 28 धावा धावफलकावर. 20-19 खेळ मैदानाच्या आतमध्ये हलक्या बॅटने पुश केलाय. खेळाडू असतील चेंडूला फील्ड करतील परत एकदा वेगाने परिपूर्ण केलं. दुसऱ्याचा प्रयत्न करतील राहुल परंतु थांबवले गेलं गौतमनी. तसं की एकने पुढे सरसावते 29 सेकंदावर. येणारे 3 षटक आणि बनवायचे विजयासाठी अजूनही माफ करा एक चेंडूचा खेळ बाकी असेल. माफ करा थोडंसं क्रिएशन केलं गेलं. 19 चेंडू 18ची गरज आहे. आज आमच्यावर ऑनलाईन नोस्कोर पाहू शकाल खुश राहत आहेत. त्यावेळेस फटका सुरेख खेळाडू आहे त्यांना बीट करून चेंडू निघून जातो डीप गली थर्डमॅनला परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडू काहीतरी वेगळं घडलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाता जाता थांबलाय असं पाहायला भेटलं आणि धावसंख्या एकने पुढे सरसावते ती म्हणजेच
30 धावा फटका लगावले गेल्या. पाहू शकाल येणारे 18 चेंडू बनवायचे 17. 30 वर एकही गडी बाद झाला नाही. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली या स्पर्धेमध्ये. नक्कीच पाहू शकाल शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय सन्माननीय संजय चौधरी साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाणी नक्कीच पूर्व मैदानाच्या आतमध्ये कुणाल सर पाणी असेल तर लगेच पूर्व बॅटिंग करण्यास सांगायला पाणी पाहिजे प्लीज. मग आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि तदनंतर या मैदानाच्या आतमध्ये ऐकत राहा, पाहत राहा साहेब चषकचा महाथरार आजची तिसरी रात्र. आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी. कौस्तुभला यावेळेस इंट्रोड्यूस केल्या घडून मागवर पाहू शकाल 17 धावांची अजून गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत या स्पर्धेमधले. तुम्हाला कंपल्सरी चेस करावेच लागतील, 17 धावा बनवावेच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 3 षटकं 30 धावा फटका लगावले गेले. एकही विकेट बाद झाला नाही. राहुल तामोरे 10 चेंडू 18 वर बॅटिंग करतोय. गौतम आकरे 8 चेंडू आणि 10 वर बॅटिंग करतोय. यावेळेस पाहू शकाल लेग कटर टाकला गेला. टप्पा पडल्या चेंडू बाहेर निघालाय. गौतम आकरेचे चेहरा थोडंसं हास्य राहिला. चेंडू पाहत राहिला, थोडंसं ऑफच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि चेंडूवर बोट फिरवण्याचं काम आपण पाहतोय कौस्तुभने केलं. बघा सध्याच्या घडीमध्ये प्रत्येक गोलंदाज चेंडूवर व्हेरिएशन करतं आणि त्यामुळे सक्सेस सुद्धा होत आहेत. तसा क्षेत्राचा बदल करण्याचा प्रयत्न करतायत संघनायक. तसा बदल केला जाईल. अजूनही 17 चेंडू 17ची गरज. 17 चेंडू 17ची गरज. यावेळेस ऑफ साईडला फटका सुरेख केला. 22 मध्ये चेंडू खाली आलाय. वाह, सुरेख झेल टिपलाय. गौतम आकरेला धावा लागेल मैदानाच्या बाहेर. अप्रतिम झेल. फलंदाज ठरतोय फेल. पहिला गडी बाद 30 अंकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर तामोरे. 16 चेंडू 17 धावांची गरज बघून गौतम आकरे एक चांगली पार्टनरशिप केली. परंतु चांगला फटका, चांगला झेल. बघा फटका एवढा खराब नव्हता, परंतु तिकडे झेल खूप सुरेख टिपलाय भावेश पाटील. अप्रतिम झेल. पहिला ब्रेक थ्रू नक्कीच कौस्तुभ पाटील यांच्या माध्यमातून दिला गेला. आता 16 चेंडू आणि 17 धावांची गरज. 16 बॉल 70 रन्स टू विन. शिवसेना प्रमुख संजय चौधरी साहेबांच्या मुख्य व्यासपीठावर त्याच प्रकारे पाहू शकाल पालघर उपनगराध्यक्ष आदरणीय सन्माननीय उत्तमजी गरज साहेबांच्या संकल्पनेत साकार झाली स्पर्धा आणि उत्तम गरज साहेब स्वतः या स्पर्धेला नक्कीच आज हजेरी लावली आहे. पहिल्या दिवसामध्ये पाहिलं त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं मुहूर्त केलं. त्यांनी खूप सुरेख चांगला क्रिकेट खेळलं. तर त्या स्पर्धेला सुरुवात झाली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू आहेत लॉंग स्टॉपला येऊन चेंडूला फील्ड करतात. चांगला क्षेत्र केलं गेलं. धावसंख्या पाहू शकाल 1 ने पुढे सरसावल्या गेल्या. 22चं कॉल पण नक्की दर्शवत आहेत. चेतन तिकडे होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. 31 अंकावर. बघा एक एक चेंडू आणि एक एक धाव खूप महत्वपूर्ण असणार. बघा पूर्ण जग कोविड-19ला एक श्वासाठी नक्कीच झुंजावत होतं. या प्रकारे हा सामना आहे. एक एक धावांसाठी दोन्ही संघांना झुंजावं लागेल आणि एक एक धाव महत्वपूर्ण आहे. येणारे चेंडू असतील 15 मध्ये बनवायचे 16. 15 बॉल 16 हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल होता. ऑफसाईडला फटका. आता सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू खूप वेगाने आला. चेंडूला फील्ड करतो. चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. बघता बघता 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 33 अंकावर. आता बॉल टून इक्वेशन आलाय. बॉल टून इक्वेशन आहे. 14 चेंडूमध्ये 14 धाव बनवायचे आहेत विजयासाठी. 14 चेंडू 14 धावांची गरज.
कौस्तुभ टू राहुल. चांगली बॅटिंग करतो राहुल. सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यावेळेस ऑफ साईडला फटका आता सुरेख खेळ अलॉंग द कार्पेट खेळला गेला. डीप बॅकवर्ड पॉईंटला भावेश पाटील आहे. चेंडूला फील करा खराब क्षेत्ररक्षण झालाय. दोन्ही पायाच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. समीर तांबड तिसरा वळले तर तिसरी धाव परिपूर्ण केले जाईल का. आणि यश बघता बघता 3 धावा परिपूर्ण झाल्यात. आता समीकरण बदललाय. 13 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 13 बॉल 11 रन्स टू विन. 36 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 30 वर पहिल्या गडी बाद झाला. तद्नंतर पाहिलं गेलं तर 6 धावांची पार्टनरशिप झाली आहे मागील 3 चेंडू मागे. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस ऑफ साईडला फटका खेळलाय. खेळाडू तिकडे असतील चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करते का वरतून नाही. एकेरीमध्ये समाधान मानावं लागेल. तवसंख्या 2.37 अंकावर. आता 12 चेंडूने बनवायचे 10. 12 मध्ये 10 ची गरज. बघा नवीन गोलंदाज कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. 4 षटकं संपले गेले. 19 मिनिटाचा कालावधी नक्कीच घेतलाय. 12 चेंडूने 6 धावांची गरज आहे. 12 चेंडूने 10 धावा. आणि बघा 5वं षटक टाकण्यात तुमच्याकडे 6 मिनिटाचा कालावधी अजून आहे. यामध्ये लक्षात घ्या 25 मध्ये 4 षटकं परिपूर्ण करायचे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण टायमर ऑन केला गेला. 24/7 कार्यरत असणारे हा चॅनल पालघर डिस्ट्रिक्ट मधला. बघा पहिला 2017 मध्ये सालवडच्या मैदानामध्ये पाहिला. नितीशजी पाटील यांनी मोबाईलनी ती स्पर्धा कव्हर केली. त्यानंतर लाईव्ह साठी तिने एक चांगली टीम बनवली. त्यामध्ये आपण पाहिलं अनुराग चव्हाण एक जुने जाणते कॅमेरामॅन त्यांच्याकडे आहेत. अजून यांना जास्तीत जास्त मागणी त्या कॅमेरामॅनची असते. त्यानंतर बंटी कुमार, कपिल पाटील असे खूप सारे कॅमेरामॅन त्यांच्याकडे येत गेले. एक चांगली टीम बनवली गेली. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहिलं जतीन केणी, साहिल पाटील असतील. असे पूर्ण असे खूप सारे ऑपरेटर येत गेले आणि एक चांगला संघ त्याने सुद्धा बनवला. ऑफच्या बाहेरच्या चेंडू थोडासा चपळ खेळायचा प्रयत्न होता परंतु पंचाने बाहेरच्या चेंडू दर्शवला. व्हाईट बॉल दर्शवला जाकीर खानाच्या माध्यमातून. धावफलक 1 निवडून 67 होते 38 अंकावर. 12 मध्ये 9 ची गरज. 12 चेंडू 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बघा कौस्तुभने 1 षटक टाकला. पंकजने 2 षटक टाकले. जीत गावड आपला दुसरा षटक घेऊन येत आहे. अजून पाहिलं तर अनिकेत राऊत स्वतःला इंट्रोड्यूस करत नाहीये. बंटी कुमार त्यांचा वेलकम झालाय. वेलकम बंटी कुमार. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. स्वप्नील कुमार हार्ड लक. पहिला सामना तुम्ही गमावून आला तिकडे. त्यावेळी सफल झाले. फटका सुरेख खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. पुढे सरसावते चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धाव परिपूर्ण झाल्यात. लफरक जाऊन पोहोचेल यावेळेस 40 अंकावर. आता 11 मध्ये बनवायचे 7. मग निखिल दांडी या भागामध्ये डावखुरा फलंदाज. नवा जेव्हा यंग गच्चीवर दांडीमध्ये त्यांनी प्रारूप केला. खूप चर्चेमध्ये राहिला डावखुरा फलंदाज. त्यावेळेस बॅटची बाहेरच्याकडे नक्कीच लगावली आणि चेंडू खाली आणि फलंदाज बाद झालाय. आता सुद्धा 10 मध्ये 7 ची गरज आहे. बघा कंपल्सरी चेसचे नियम आहेत. 10 मध्ये तुम्हाला 7 धाव बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद बंटी कुमार. आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं प्लीज. 10 मध्ये 7 ची गरज आहे. 10 बॉल 7 रन्स हा सामना जिंकण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला कुणाल. कुणाल इंट्रोड्यूस केलं गेलं. निखिलला थांबवलं गेलं.
बघा निखिलबद्दल आपण चर्चा करतो, जेव्हा एंगेजवर दांडीमध्ये त्याचा प्रारूप झाला, खूप चांगला बॅटर म्हणून त्याचे पाहिलं गेलं, पण मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये तसं बॅकफुटवर राहिलं आहे. आपण सध्या सराव करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट कुठल्याही क्षेत्रामध्ये. यावेळेस हळूवारीत्या चेंडूला खेळला पंकज पाडे, चेंडू खाली आला, कुणाल मैदानाच्या बाहेर सामन्यामध्ये रंग निर्माण केलाय जीत गावड या गोलंदाजाने. चला बॅटर लगेच स्वस्त घाई करा. बघा एखादा बॅटर जेव्हा आउट होतो 30 सेकंदामध्ये तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. 1 मिनिटामध्ये खेळपट्टीवर येणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घ्या. बघा क्रिकेटमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं 148च्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये बांगलादेश विरुद्ध श्रीलंका वर्ल्ड कपचा सामना, त्यामध्ये अँजेलो मॅथ्यूसला टाइम आउटच्या माध्यमातून शाकिब अल हसनने अपील केली आणि पंचांनी तो अपील ग्राह्य धरला आणि अँजेलो मॅथ्यूसला आउट दिला. तर टेनिस क्रिकेटमध्ये काही घडू नये हे आपण दुसरं दक्षता घ्या. वेळ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आपण प्रत्येक वेळा सांगतो वेळेला तुम्ही महत्त्व द्या, तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल आणि प्रत्येक वेळेवर तेच कार्य करायचे वेळेवर होणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला तो म्हणजे मिस्टर जिग्नेश. हॅट्रिकवर आहे गोलंदाज. या स्पर्धेमधले दुसरी हॅट्रिक आपण पाहू शकाल होईल का? जीत गावड गोलंदाजवर आहेत. ओ सुरेख चेंडू, जीत गावड नावामध्ये जीत आहे, काम सुद्धा तेच करावं लागेल. आता येणारे चेंडू असतील 8 मध्ये बनवायचे 7. काय सामना रंगलाय. यावेळेस कट केलाय, खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतात. फेकी नक्कीच जबरदस्त करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बॅटरने एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. आता 7 मध्ये बनवायचे 6. 7 मध्ये 6 हा सामना कुठे जाईल पहा. एका बाजूला साईनगर दांडी, तर एका बाजूला पाहू शकाल विनस टेंबोडे. सन्माननीय उत्तमजी गरज साहेबांच्या संकल्पने साकार झाली स्पर्धा आपण पाहतोय. साहेब चषक आणि काय रंग भरला या स्पर्धेने. अप्रतिम दर्जेदार सामने होत आहेत या स्पर्धेमध्ये. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळला, डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जातो. डीप लॉंग ऑफला क्लिअर करत राहुल तामोरे, नाम तो सुनाय होगा. सलामी बॅटर आणि शेवटच्या क्षणापर्यंत थांब उभा राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटवर चौकार आलाय. आता 6 मध्ये 2ची गरज आहे. 6 चेंडू 2ची गरज. बघा नवीन बॅटर आहेत स्ट्राईकवर, ज्यांनी मागील चेंडूवर एक सिंगल धाव घेतली आहे आणि 27 वर बॅटिंग करतोय ते म्हणजेच राहुल तामोरे. अप्रतिम बॅटिंग. नवीन शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज सज्ज होईल हा प्रश्न निर्माण झाला. 6 मध्ये 2ची गरज आहे. बघा 6 मध्ये 2 धावा डिफेंड करायच्यात. एक जरी धाव डिफेंड झाली तर विनस टेंबोडे संघ हा सामना विजय होईल. क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलं 6 मध्ये 36 बनताना पाहिले, 6 मध्ये 1 धावा सुद्धा डिफेंड होताना पाहिली. MS11 झाईद संघांना 6 चेंडूमध्ये 1 धाव काढलेली नव्हती. बदलापूर मध्ये ते सामने होते आणि तो सामना सुपर मध्ये केला होता. तिकडे MS11 झाईने तो सामना विजय झाला होता. चला स्पीडअप करायचा. शेवटचा अंतिम षटक 6 मध्ये 2. अटॅकिंग फील्डला गावले आणि राहुल गोलंदाजवर आहेत. मुख्यपंच पाहू शकाल मिस्टर जाकीर. तसा बदल कर अटॅकिंग फील्ड, परंतु जिग्नेशवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. विकेटच्या यष्टीच्या मागे आपण पाहू शकाल क्लोज विकेट कीपर. चला पंच जाकीर भाई सांगायचं प्लीज मिस्टर जाकीर. बघा प्रत्येकाला वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. सहा मध्ये 2ची गरज. बघा थोडस वेळ नक्कीच घेतायत या षटकासाठी, परंतु 6 मध्ये 2ची. पंच नक्की दर्शक स्पीडअप करा प्लीज.
यावेळेस हलक्या बॅटने पुश केला, एक सिंगल धाव नक्कीच घेतली जाईल. एक धाव धावफलकर आली, सामना लेवल झाला. आता एक धावांची गरज आहे. 5-1. आता कशा प्रकारे क्षेत्र सजवलं जाईल बघा. राहुल तामोरे चांगली बॅटिंग करतोय, 27 तो फलंदाजी करतोय. चेंडू फेसला त्याबरोबर 13. अटॅकिंग फील्ड लगायचा प्रयत्न असेल का बघू. टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे फील्ड असते त्या प्रकारे फील्ड, पण स्लिप वगैरे लगावली गेली नाही आहे आणि स्लिपला मला तर खेळाडू आणलाय. पंकज यष्टीच्या मागून क्षेत्र सजवत आहेत. 5 मध्ये 1ची गरज. 5 बॉल 1. यावेळेस ऑन साइडला फटका स्ट्राईक खेळलाय बघा. चेंडूला पाठवून दिले यावेळेस लॉंग ऑन 4 धावांसाठी आणि सामन्याचा विजेता ठरलाय साईनगर दांडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स गौतम आकरे टीम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. बघा सामना खूप चांगला होता, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी झाली ते सुद्धा पाहिलं जाईल. समरी नक्कीच आमच्या स्क्रीनवर येईल. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच घोषित करूया आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. चौदा चेंडू 31 धावांची ज्यांनी खेळ साकारी राहुल तामोरे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. राहुल वेल प्लेड. राहुल नाम तो सुना. हार्ड लक पंकज पाटील.